त्यामुळे एनडीए 76, महागठबंधन 45, जनसुराज 3, इतर 3, 243 पैकी 127 जागांचे कल सध्या हाती येताना बघायला मिळतात. राघोपूर मतदारसंघ तेजस्वी यादव आघाडीवर. तेजस्वी यादव यांच्या परफॉर्मन्सवर अर्थातच सगळ्यांचं लक्ष, आणि त्यांनी म्हणजे एकीकडे आपण बघितलं जाणार तर एक अनुभवी नेता नितीश कुमारांच्या रूपातला, तर दुसरीकडे तुलनेने नवीन ताज्या दमाचा युवा पिढीला आकर्षित करणारा असा तेजस्वी यादव यांच्या रूपातला नेता. आणि त्याच्यामुळे अनुभवाला लोक आता कौल देत आहेत का यंग जनरेशन, यंग ब्रिगेडला आपल्याला सत्ता स्थापन करायला पाठवतायत बघावं लागेल. एनडीए 78, महागठबंधन 45, त्यामुळे एनडीएचा आकडा वाढतोय, महागठबंधनचाही वाढतोय, पण महागठबंधनचा आरजेडीचाच फक्त आकडा वाढत असल्यामुळे एकूण इम्पॅक्ट जो आहे तो फार, त्याची गॅप जी आहे ती मोठी दिसते. आरजेडी 42, काँग्रेस 2, इकडे एनडीए 80 वर पोहोचल्यात आणि त्याच्यामध्ये भाजपला 50 ठिकाणी आघाडी मिळाल्याचं कळतंय. त्यामुळे भाजपने सिंगल म्हणजे स्वतःच्या कलामध्ये जर आपण बघितलं तर 50 ठिकाणी आघाडी घेतली आहे. जेडीयू 27, इतर 3, आरजेडी 43, काँग्रेस 2, इतर 1, त्यामुळे 243 पैकी 132 ठिकाणीचे कल आलेत आणि भाजपने कलांमध्ये अर्धशतक गाठले. फक्त एनडीए नाही तर भाजपनं कलांमध्ये अर्धशतक गाठलेलं आहे. गेल्या वेळेला सुद्धा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष हा भाजप होता. आत्ताही कलांमध्ये भाजपचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. 1951 साली पहिली निवडणूक बिहारमध्ये झालेली होती आणि तेव्हापासूनचा जर का आपण विचार केला तर यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालंय. हे ऐतिहासिक मतदान म्हणावं लागतं. त्याची टक्केवारी 66.91% इतकं मतदान बिहारच्या निवडणुकीत यापूर्वी 1951 पासून कधीही झालेलं नव्हतं. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूनं जात आहे. SIRचा सुद्धा मुद्दा होता. भाजपनं पहिल्यापासून मुद्दा लावून धरला. फेर मतदारांची जी यादी आहे ती पुन्हा तपासली गेली, ज्याच्यावरनं बराच वाद सुद्धा झालेला होता. याच SIRच्या पार्श्वभूमीवरती बिहारची निवडणूक पार पडते. अपडेट काय आहे तर कलांच्या बाबतीत भाजपनं अर्धशतक गाठलेलं आहे. एनडीएनं सुद्धा 84 जागांवरती आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. महागठबंधनचा जर का विचार केला म्हणजे काँग्रेस आहे आणि आरजेडी आहे. महागठबंधन सध्या आघाडी जरूर घेता आहे पण तुलनेनं ते फारच कमी आहे. 47 जागांवरती आरजेडी सध्या आपल्याला पुढे असल्याचे चित्र पाहायला मिळते. तेजस्वी यादव यांचा वाटा अर्थातच या सगळ्यामध्ये मोठा म्हणावा लागेल. महागठबंधन 50 आणि एनडीए 84 अशी सध्याची स्थिती आहे. आणि जसं आपण पहिल्यापासून अश्विन सांगतोय की केवळ या एका राज्याचे हे निकाल नाही आहेत, तर इथे ज्याला बहुमत मिळेल म्हणजे जर का एनडीएला बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री कोण होणार इथपासून सगळ्या गोष्टी कशा बदलतात किंवा कशा घडतात हे पाहावं लागेल. कारण बिहारची जी गणितं आहेत ती अर्थातच केंद्रीय पातळीवरती सुद्धा जोडली गेलेली आहेत. एक्झिट पोल जे आलेले होते सर्व एक्झिट पोलनं एनडीए सत्ता स्थापन करेल असं चित्र दाखवलेलं होतं. आत्ताचा जर का आपण विचार केला कलांच्या बाबतीमध्ये, आकड्यांच्या बाबतीमध्ये, तर एनडीए 84 जागांवरती आघाडी घेते. 122चं मॅजिक फिगर आहे. 243 जागांची ही विधानसभा आहे. 122 जागा जी आघाडी किंवा जी युती सगळ्यात आधी मिळवेल अर्थातच ते सत्ता स्थापन करणार आहेत. 84 जागांवरती एनडीए आघाडीवरती आहे. महागठबंधनने सुद्धा अर्धशतक गाठलेलं आहे. 50 जागांवरती सध्या महागठबंधन आघाडीवर असल्याचं चित्र आहे, पण त्याच्यामध्ये 47 जागांचा वाटा हा आरजेडीचा आहे. खरं आहे. 47-2-1 म्हणजे मगासपासून आपण जे म्हणतोय इकडे दोन्ही पक्ष सहकारी पक्ष जे आहेत ते चांगला परफॉर्मन्स दोघांचाही दिसतोय, तर महागठबंधनमध्ये मात्र फक्त आरजेडी पुढे जाते आणि त्याच्यामुळे इतर पक्ष सिंगल डिजिटमध्ये असल्यामुळे खूप गॅप जी आहे ती टोटल जर आपण केली बेरीज जर केली तर एनडीए आणि महागठबंधनमधली तो गॅप जास्त दिसतोय. त्यामुळे सध्याच्या घडीला 84 एनडीए, महागठबंधन 50 म्हणजे 34चा फरक आपल्याला बघायला मिळतो. जनसुराज 3 वर थांबलेले आहे सध्या तरी. मगाशी 1, 2, 3 असं करत करत 3 वर पोहोचलेलं होतं, मात्र जनसुराज 3 वरच आहे आणि इतरांचा फिगर जो आहे तो देखील आपल्याला समोर येतोय. आणि सरप्राइजेस फार नाही आहेत, पण तेजप्रताप यादव मगाशी जे आघाडीवर होते ते मात्र आता पिछाडीवर गेलेत. तारापूर इथून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आघाडीवर आहेत, तर तेजस्वी यादव यांनी देखील आपली आघाडी टिकवून ठेवली आहे. मैथिली ठाकूर अलीनगरमधून आघाडीवर आहेत. त्यामुळे हे सगळे सुरुवातीचे जे कल आहेत ते आता समोर येतात. 144, 243 पैकी 144 कल समोर येतात. एनडीए 90, महागठबंधन 50, जनसुराज 2, इतर 2 अशी सध्याची स्थिती. त्यामुळे एनडीए आता शतकाच्या दिशेने निघालेलं दिसते आपल्याला. 90 ठिकाणी, ज्याच्यामध्ये 57 भाजप, जेडीयू 30 आणि इतर 3. आजवरचं ऐतिहासिक मतदान बिहार विधानसभेमध्ये नोंदवलं गेलं 66.91%. त्यापैकी महिलांचा वाटा सर्वाधिक होता. महिला जवळपास 71.6% मतदान हे महिलांचं नोंदवलं गेलं. बिहारच्या राजकारणामध्ये, बिहारच्या निवडणुकांमध्ये हे महिला राज कायमच महत्त्वाचं राहिलेलं आहे. महिला वर्ग ज्याच्या बाजूनं
त्याच्या बाजूनं सत्ता कलते असं चित्र आतापर्यंत दिसलेलं आहे. आणि याच महिला वर्गासाठी जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आणि विधानसभेचं सगळं चित्रच बदलून गेलं, त्याच धर्तीवरती एक प्रकारे महिला वर्गाला आकर्षित करणाऱ्या काही योजना बिहारमध्ये सुद्धा एनडीएनं घोषित केल्या आणि त्या घोषणांचा, त्या योजनांचा किती फायदा होतो आहे हे सुद्धा आपल्याला या निवडणूक निकालांमधनं कळणार आहे. त्यामुळे महिला वर्ग अतिशय महत्त्वाचा आणि वाढलेलं मतदान हे कुणाच्या बाजूने जाते. 71% मतदान हे महिलांचं आहे आणि आगामी काळामध्ये देशपातळीवरचा विचार केला तर महिला वर्गाचं मतदान हे गेम चेंजर ठरू शकतं, सगळ्यात मोठा फॅक्टर ठरू शकतं. कारण लोकसभेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा महिला पुरुष जवळपास समसमान मतदान दोघांचंही होतं. पण आगामी काळात अर्थातच महिला मतदारांचा टक्का वाढणार आहे, जो बिहारमध्ये यावेळेला वाढलेला पाहायला मिळाला. 71%पेक्षा जास्त मतदान हे महिला वर्गाकडनं नोंदवलं गेलं. त्यामुळे महिला ज्यांच्या बाजूनं त्यांच्या बाजूनं सत्ता हे सध्याचं तरी चित्र असेल असं ढोबळमानानं गणित तज्ज्ञांकडनं मांडलं जात आहे. 57 जागांवरती भाजपनं आघाडी घेतली आहे, जेडीयूनं 30 जागांवरती घेतली आहे, आरजेडी 48 जागांवरची आपली आघाडी टिकवून आहे. त्यामुळे एनडीए 90, महागठबंधन 51, जनसुराज 2 आणि इतर 2 असं सध्याचं ढोबळमानानं चित्र किंवा कल म्हणूयात आपण बिहार विधानसभेचे 243 जागांपैकी 145 जागांचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.